नांदगाव खंडेश्वर येथून भारत फायनान्स कंपनीचे संकलन करून परत जाणाऱ्या एजंटला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे। 10 एप्रिल रोजी भारत फायनान्स कंपनीचे कर्मचारी आकाश पाटणे हे बचत गटाचे पैसे जमा करून नांदगाव वरून चांदूर रेल्वेकडे जात होते। त्रिवेणी संगम पुलाजवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघांनी त्यांना काठीने मारहाण करून 1,10,328 रुपये रोख, टॅब आणि मोबाईल असा एकूण 1,25,328 रुपयांचा मुद्देमाल लुटला होता। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या माहितीवरून रवी वरठी याला ताब्यात घेतले। त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या 5 साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपी राज पेंदाम याचे कंपनीत खाते असल्याने त्याला फिर्यादीच्या येण्या जाण्याच्या वेळीची माहिती होती, त्यावरून त्यांनी हा सापळा रचला होता। पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील 40,100 रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल आणि 5 मोबाईल असा एकूण 1,60,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पुढील तपासासाठी आरोपींना चांदूर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।